रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करण्यासंदर्भात मंत्रालयामध्ये थोड्याच वेळात बैठक होतीये। परिवहन मंत्र्यांच्या दालनामध्ये बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होईल। शशांक राव आणि संजय निरुपमही या बैठकीला उपस्थित असणार आहेत। बैठकीमध्ये अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे या मुद्द्यावर चर्चा होणार असून त्यांना मराठी भाषा शिकवण्यासाठी शासन कोणते प्रयत्न करतंय याचा सुद्धा या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे। सर्व व्यावसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या चालकांना व्यावहारिक मराठी अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे कामगार नेते शशांक राव आणि संजय निरुपमांसोबत चर्चा करतील। त्यासोबतच विविध रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सुद्धा ते बैठक घेणार आहेत। अगदी थोड्याच वेळात 12:30 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। 12:30 वाजताची वेळ आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं, ही बैठक निर्णायक होते का, कोणता तोडगा निघतो किंवा काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष असेल। ही बैठक बरीच महत्त्वाची मानली जाते। परिवहन मंत्र्यांच्या दालनामध्ये प्रताप सरनाईकांच्या दालनामध्ये ही बैठक होणार आहे। थोड्याच वेळात त्या बैठकीला सुरुवात होईल। या बैठकीकडे लक्ष असेल। रिक्षा चालक सक्तीसंदर्भात आज मंत्रालयामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। एक वर्षापासून इथं राहतोय, अनेक वर्षापासून इथलची भाषा बोली त्याला माहिती आहे, इथं व्यवसाय करतोय, सर्व काही करतोय, तर त्याला मराठी आली पाहिजे। हे काही मागणी काही गैर नाही ना। तुमच्या शाळेत तुम्ही जाता, इथं शिकता येत, आता अनेक काही लोकांना 40-40, 50-50 वर्ष इथं झालेली, त्यांना आम्ही आमचं मानतो, महाराष्ट्राचा येतो आणि त्याला मराठी आलीच पाहिजे ना। म्हणून ही मागणी काही उचित नाही असं म्हणायचा काही अर्थ नाहीये। जे नवीन असतील त्यांच्यासाठी जर काय असेल तर निश्चितच कालावधी त्यांना मिळाला पाहिजे आणि त्यांनी ते शिकलेही पाहिजे।